कागल तालुक्यातील सेनापती कापशी इथल्या भोई गल्लीत राहत असलेल्या सगुना तुकाराम जाधव या वृद्ध महिलेचा मंगळवारी खून झाला होता। या प्रकरणी मुरगुड पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल झाला होता। या घटनेचं गांभीर्य ओळखून जिल्हा पोलीस प्रमुखांनी याचा तपास स्थानिक गुन्हे शाखेकडे सोपवला होता। गोपनीय माहितीच्या आधारे या खुनातील संशयित आरोपी गणेश चौगुले हा इचलकरंजीत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली। त्या अनुषंगानं पथकानं सापळा रचून गणेश चौगुले याला ताब्यात घेतलं। प्राथमिक तपासात त्यानं खून केल्याची कबुली दिली आहे। गणेश चौगुले यानं काढलेलं कर्ज फेडण्यासाठी त्याचं राहतं घर विकलं होतं, तरी सुद्धा तो लोकांचं देणं लागत होता। त्याची आजी मयत सगुना जाधव हिच्या नावे बँकेमध्ये 2 लाख रुपये होते म्हणून त्यानं आजीकडं 1 लाख रुपये मागितले होते, परंतु आजीनं पैसे देण्यास नकार दिल्यानं त्यानं आपल्या मित्रांच्या मदतीनं तिचा गळा आवळून खून केल्याचं सांगितलं। या प्रकरणी गणेश चौगुले, त्याचा मित्र नरेश उर्फ नरेंद्र दगडू आणि इचलकरंजीतील अल्पवयीन मुलगा अशा 3 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय। नातू गणेश चौगुले याच्याकडून सोन्याच्या पाटल्या, कर्णफुले आणि गुन्ह्यात वापरलेली मोटरसायकल असा मिळून 4 लाख रुपये किमतीचा मुद्देमाल स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी ताब्यात घेतलाय।